महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक बांधव भगिनींना नमस्कार। तुम्ही विचार करत असाल ना की सगळे युट्यूबवर येणारे शिक्षक प्रथम आल्याच्या नंतर आमचं स्वागत करतात, पण हा मास्तर आला की लगेच शिकवायला सुरुवात करतो। तर तुमचे एवढे सगळे लाईक्स, एवढ्या सगळ्या छान छान कमेंट्स तुम्ही करता, तुमचं स्वागत करणं हेही माझंच कर्तव्य आहे। त्यामुळे खास तुमच्या स्वागतासाठी, हे डिजिटल असू द्या पण खास तुमच्या स्वागतासाठी, आपल्या स्वागतांसाठी फुले आणूयात की कळ्या, आपल्या स्वागतांसाठी फुले आणूयात की कळ्या, नाहीतर आम्ही आमच्या हृदयाच्या करतो पाकळ्या, हृदयाच्या करतो पाकळ्या। स्वागत जर स्वीकारलं असेल तर लाईक करा आणि आपल्याला आज VBODMES आणि लसावी मसावी या गोष्टी शिकायच्या आहेत। काही शिक्षक बांधवांना या गोष्टी जमतही असतील, पण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे। सगळ्यांना म्हणजे आपले काही शिक्षक बांधव नियर अबाउट त्यांच्या वयाच्या 50 वर्षाची त्यांनी वय गाठलेलं आहे किंवा 50 पेक्षा त्यांचं वय अधिक झालेलं आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा सोबत घेणं हे आपलं काम आहे। म्हणजे फक्त मी एकटा TET उत्तीर्ण झालो म्हणजे झालं नाही, तर माझ्यासोबत माझे बांधव कसे पात्र होतील याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे त्या शिक्षकांनाही आपल्याला सोबत घ्यायचं आहे ज्यांना गणित अजिबात जमत नाही त्यांना। म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर सराव करायचा आहे, कोणतीही गोष्ट आपली शिल्लक राहता कामा नये। तर चला आपण काय करूयात की सुरू करूयात। आज आपल्याला VBODMES म्हणजे काय हे शिकायचं आहे। त्यानंतर मसावी लसावी कसा काढायचा, त्याचे शाब्दिक उदाहरण कसे सोडवायचे, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी आज घेणार आहे। जर काही जणांना हे जमत असेल तर त्यांनी थोडासा व्हिडिओ पुढे घ्या, पुढे तुम्हाला काही कामाचं आहे का ते बघून घ्या, वेळ मात्र वाया घालवू नका। आपण शक्यतोवर टाइमपास करतच नाही, पण तरी सुद्धा अशा काही गोष्टी असल्या ना तर थोडासा व्हिडिओ पळवून बघायचा, महत्त्वाचं असलं पाठीमागे पुन्हा यायचं। तर चला सरळ रूप द्या असं एक उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे आणि या आधाराने आपल्याला प्रश्न विचारले जातात TETला। तर बघा इथे एक चौकोनी कंस दिलेला आहे, इथे भागाकाराचं चिन्ह आहे, अगेन इथे एक चौकोनी कंस, त्या चौकोनी कंसामध्ये गोल कंसामध्ये गुणाकार दिलेला आहे। तर असे उदाहरण सोडवायचे कसे, तर याला म्हणतात बॉडमासचे उदाहरण, BODMAS बॉडमास। आता हे बॉडमास म्हणजे काय सर, तर B फॉर ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजेच कंस, ऑफ एक्सपोनंट म्हणजे कदाचित एखाद्या वेळेस एखाद्या संख्येचा घात असेल तर ब्रॅकेट सोडवला, त्यानंतर त्याचा एक्सपोनंट जर दिलेला असेल म्हणजे घात दिलेला असेल तो घात सोडवला, D म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार अगोदर करायचा, त्यानंतर M म्हणजे मल्टिप्लिकेशन, भागाकाराच्या नंतर गुणाकार करायचा असतो, नंतर बेरीज करायची, ऍडिशन करायची, नंतर सबट्रॅक्शन शेवटी करायची, वजाबाकी नंतर करायची। तर या पद्धतीने आता तुम्हाला प्रत्यक्षातच कळणार आहे की कसं कसं सोडवत जायचं आहे सर आपल्याला। तर हा जो कंस आहे आणि हा कंस आहे हे स्वतंत्र स्वतंत्र आहेत की नाही बरं, म्हणजे हा कंस सोडवला तर चालेल का, हो चालतो सर। म्हणजे या कंसाला जर तुम्ही सोडवलं तर 4 अधिक 6 किती होतात, हे सोपं सोपं असतं सर सगळं, फक्त आपण थोडी जरी मिस्टेक केली तर उत्तर चुकत असतं, हे पण लक्षात ठेवा। म्हणजे 4 अधिक 6 होतात सर आमचे 10, ते आम्ही इथे लिहिले तर चालतील का, हो चालतील। त्यानंतर हे चिन्ह मात्र बरोबर ठेवा, कारण इथे जर तुम्ही थोडीशी चूक केली ना तर उत्तर 100% चुकतं, म्हणजे यामध्ये चुकीला माफी नाही असा प्रकार आहे हा। तर अगेन पुन्हा चौकोनी कंस आहे, या चौकोनी कंसामध्ये गोल कंस आहे, बघा हा कंस किती कंस आहेत, 2 कंस आहेत। मग सोडवायचा कोणता, तर सगळ्यात आतला जो असतो ना तो अगोदर सोडवायचा। 2 आहेत मग आतला सोडवला, 3 असेल तर सगळ्यात आतमध्ये असेल तो सोडवायचा, तेही आपल्याला पुढे पाहायचं आहे। तर 6 गुणिले 5 हे सोडून घेऊ, 6 पंचे 30 होतात सर आमचे, त्यानंतर हे भागिलेचं चिन्ह जसं आहे तसंच देऊयात, 3 जसे आहे तसेच देऊयात, चौकोनी कंस पूर्ण करूयात। बघा आता याला कंसात ठेवलं काय किंवा बाहेर काढलं काय काही अडचण नाहीये, कारण आता ही एकच संख्या राहिलेली आहे, इथे कुठल्याही प्रकारचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन आहे का, नाही। हे भागाकाराचं चिन्ह मात्र असं आहे असंच द्यायचं, या 30 ला या 3 ने भाग द्यायचा सर आम्हाला। तर 30 ला 3 ने भाग दिल्याच्या नंतर उत्तर येतं सर आमचं 10, म्हणजेच 10 भागिले 10, 10 भागिले 10 म्हणजे किती, तर 1। कुठे आहे एक आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे। बघा इथे आपल्याकडे
काय गोष्टी होत्या, तर इथे कंस होता म्हणून हा कंस अगोदर सोडवला आपण. इथे कंस होता पण त्या कंसामध्ये आतमध्ये एक कंस होता, तो कंस सोडवला, त्यानंतर हा भागाकार केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा इथे ब्रॅकेट सोडवला, त्यानंतर आपण डिव्हिजन केलेलं आहे. इथे एक्सपोनंट नव्हताच, ब्रॅकेट होता, डिव्हिजन होतं. म्हणजे पहिला ब्रॅकेट सोडवला, डिव्हिजन सोडवलं, देन यांच्यामध्ये डिव्हिजन आहे ते नंतर केलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणामध्ये आणखी काही गोष्टी क्लिअर होतील आपल्या. तर बघा इथे क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. 144 भागिले चौकोनी कंसामध्ये 40 वजा गोल कंसामध्ये 37 वजा गोल कंसामध्ये 25 वजा 112 भागिले 7 गुणिले 4 आणि इथे व्हिनिक्युलम दिलेला आहे. आता हे व्हिनिक्युलम काय भानगड आहे, तर सुरुवातीलाच तुम्ही पहिल्या स्लाइडला बघितलं असेल की मी लिहिलेलं होतं VBODMAS असं लिहिलेलं होतं. आता हा व्ही म्हणजेच व्हिनिक्युलम. आता हे व्हिनिक्युलम काय भानगड आहे ते सुद्धा समजून घ्या. बघा हा बीच्या अगोदर आला, बीच्या अगोदर आला म्हणजे ब्रॅकेट सोडवण्याच्या अगोदर काय सोडवायचा, हा व्हिनिक्युलम सोडवायचा. हे जे आहे ना तर याला म्हणतात व्हिनिक्युलम. आता व्हिनिक्युलम म्हणजे काय, तर तोही एक काय आहे, रेषीय कंसच आहे. बरोबर, रेषीय कंस आहे म्हणजे या कंसापेक्षा त्या कंसाला अगोदर प्राधान्य द्यायचं, हे लक्षात ठेवा. मग चला आता आपण सोडवून घेऊयात. आता हे तुम्हाला लक्षातच आलं असेल, हे व्हिनिक्युलम, ब्रॅकेट ऑफ एक्सपोनंट, हे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, देन सबट्रॅक्शन, या क्रमाने काय करायचं आहे आपल्याला, ही पदावली सोडवायची असते. ही काय करायची असते, पदावली. आणि या पदावलीला आता आपल्याला सोडवायचं आहे, दिलेल्या पदावलीला आपल्याला सोडवायचं आहे. आता या पदावलीलाच सिम्प्लिफिकेशन असंही म्हणतात बरं, म्हणजे नाहीतर मग असा गोंधळ व्हायला नको की आमचं सिम्प्लिफिकेशन शिकायचंच राहिलं, हो की नाही. तर असं काही नाहीये, तर हेच पदावली, तेच सिम्प्लिफिकेशन आहे. बघा 144 हे सगळ्यात बाहेर आहेत, ते ऍज इट इज जसे आहे तसेच लिहून ठेवा सध्या तरी, कारण आपल्याला पहिले काय करावा लागतो, ब्रॅकेट सोडवावा लागतो. पण ब्रॅकेट सोडवताना एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या. हा पहिला ब्रॅकेट झाला, चौकोनी ब्रॅकेट पहिला, गोल दुसरा, हा तिसरा. बघा हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट, हा तिसरा ब्रॅकेट. मग अगोदर सोडवायचा कोणता, तर तिसरा अगोदर सोडवायचा असतो. सगळ्यात आतला जो आहे ना तो अगोदर सोडवायचा असतो. पण त्या अगोदर आपल्याला काय सोडवावं लागेल, तर पहिल्यांदा व्हिनिक्युलम सोडवावं लागेल. चला आपण त्या व्हिनिक्युलम कडे जाऊयात. म्हणजे 144 भागिले हा चौकोनी कंस जसा आहे तसाच 40 वजा गोल कंसामध्ये 37 वजा 25 वजा 112 भागिले, आणि सर आता काय करणार आहात तुम्ही, तर व्हिनिक्युलम सोडवणार. व्हिनिक्युलम कसं सोडवायचं सर, काहीच नाही करायचं सर, 7 गुणिले 4 करा, 7 गुणिले 4 होतात 28, एवढंच तर करायचंय सर तुम्हाला. हे 28 आणि आता किती कंस होते, तर 3 होते, 2 गोल गोल होते सर आमचे आणि एक होता चौकोनी, दिला आम्ही तो. आता कोणता कंस सोडवणार, तर हा सगळ्यात आतला जो आहे ना तो प्रथम सोडवणार आहोत. आता हा प्रथम कसा सोडवायचा ते सुद्धा बघूयात. हे मात्र जसं आहे तसंच काळजीपूर्वक लिहायचं, कारण इथे मात्र चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा. आता हा सोडवायचा. इच्छामध्ये दिलेलं काय काय आहे, 25 वजा 112 भागिले 28. आता बीओडीएमएस आठवतं ना, बीओडीएमएस म्हणजे काय, डिव्हिजन काय करायचं, अगोदर करायचं. 112 ला 28 ने अगोदर भाग द्या, म्हणजे हे 25 जसे आहे तसेच लिहा. बघा 28 चा पाडा येतो का, जर येत नसेल तर 28 दोन्ही मिनिमम 56 होतात, हे माहित असेल, आणि 56 दोन्ही 112 होतात, म्हणजेच 28 चोक 112 होतात सर आमचे, म्हणजे इथे राहिलेले आहेत 4. आता बघा हे कंस जसे आहेत तसे द्यायचं, काळजीपूर्वक द्यायचे. देन अगेन हे 144 जसे आहे तसेच द्यायचे, भागिले बघा 40, त्यानंतर वजा 37 वजा 25. आता हा कंस अगोदर सोडवायचा, 25 मधून 4 गेले, किती राहिले, तर 25 मधून 4 गेल्याच्या नंतर उरतात इथे 21. हा कंस, हा कंस, हा कंस. आता बघा जर तुम्ही हा कंस इथे काढून जरी टाकला, मी मुद्दाम दिलेला आहे. आता का मुद्दाम दिलेला आहे, कारण इथे वजा चिन्ह आहे, जरी हा काढून जरी तुम्ही इथे टाकला तरी ते चिन्ह वजा राहतं, हे फक्त काळजीपूर्वक लक्षात घ्या, कारण बाहेर इथे वजाचं चिन्ह आहे. तुमचं चिन्ह जरी चुकलं ना, प्लस मायनस, तरी उत्तर चुकत असतं. तर बघा 144 भागिले चौकोनी कंसामध्ये
40 वजा 37 मधून 21 वजा करा सर तुम्ही. 37 मधून 21 जर वजा केले तर किती राहतात? इथे राहतात सर 6 आणि इथं राहतो सर 1. किती राहिले सर? 16 राहिले. मग आता 40 वजा 16 हे सोडवायचं सर आम्हाला. 40 वजा 16 एवढंच तर आम्हाला काय करायचंय? सोडवायचं आहे. आता 144 भागिले 40 मधून 16 गेले सर आमचे. 40 मधून जर आम्ही 16 काढले तर या 10 मधून म्हणजे या 0 मधून ही 6 जातात का? नाही. म्हणजे इथेच मी हातचा घेतलेला आहे. इथे राहिले आहेत सर आमचे 4, इथे राहिले होते 3, 3 मधून 1 गेला तर इथे राहिले आमचे 2. आता या 24 ने काय करायचं आहे? 144 ला द्यायचा आहे सर आम्हाला भाग. आता 24 ने जर 144 ला भाग दिला तर बघा 24 गुणिले 6, 6 चौक 24, 6 दोन्ही 12 आणि 144 म्हणजे 24 सक किती होतात? तर 24 सक 144 होतात सर आमचे. म्हणून उत्तर काय येतं? या सिम्प्लिफिकेशनचं उत्तर येतं आमचं सर 6. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आमचं काय आहे सर? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. येतंय लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. 45 वजा, आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला? 45 दिलेले आहे वजा चौकोनी कंसामध्ये 28 वजा गोल कंसामध्ये 37 वजा या कंसामध्ये 15 वजा यम कंस कंस चौकोनी कंस पूर्ण. या पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे आणि या सगळ्याला जर सोडवलं तर त्याचं उत्तर येतं 58 हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला किंमत काढायची आहे यमची. यमची किंमत काय असेल हे आपल्याला आता काढायचं आहे. तर आपण काय करूयात? मगासारखं सगळं सोडवत जायचं आहे. 45 वजा चौकोनी कंसामध्ये 28 वजा आपल्याला कोण सोडवावा लागेल? तर सगळ्यात आतला कंस अगोदर सोडवावा लागेल. मग तो कंस सोडवायचा कसा सर? तर 37. आता 15 मधून यम आम्ही वजा करायचे कसे सर? करतच बसू नका, कारण ते होणारच नाहीयेत. तर ते कसे होणार आहेत ते आपण बघूयात. तर या कंसाला सोडवायचं म्हणजे हे वजाचं चिन्ह इथे वजा 15 होणार आहे आणि वजा वजा अधिक होतात सर, अधिक यम. पहिला कंस तुमचा सुटला. त्यानंतर इथे गोलकंस चौकोनी कंस बरोबर 58. हे फक्त लक्षात ठेवा, कारण चुकीला माफी नाही हे लक्षात ठेवायचं आहे. चिन्ह सुद्धा जर बदललं तुम्ही तरी उत्तर चुकणार आहे यामध्ये. म्हणजे 45 आता काय सोडवायचं? हा चौकोनी कंस, पण त्यामध्ये आतमध्ये एक गोल कंस आहे तो सोडवावा लागेल. सोडवायचाच आहे आता मग तो 28 वजा याला आता या 37 मधून 15 जातात का? जातात. तर मग ते घालवा. म्हणजेच 37 मधून 15 जर गेले तर 7 मधून 5 गेले इथे आता 2 आणि या 3 मधून 1 गेला 2 अधिक यम चौकोनी कोणता? गोल कंस पूर्ण चौकोनी कंस पूर्ण. म्हणजे आम्ही फक्त काय केलं सर? तर हे सोडून घेतलेलं आहे. त्यानंतर 45 वजा इथे राहिलेले आहेत 28. आता हा कंस मगाशी जसा हा सोडवला तसाच वजा 22 आणि वजा आणि अधिक काय होणार आहे? वजा होणार आहे. त्यानंतर चौकोनी कंस पूर्ण बरोबर 58. त्यानंतर 45 आता हा कंस सोडवायचा. हा कंस वजा काय येणार आहे बरं? 28 मधून 22 गेल्याच्या नंतर उरतात किती सर आमचे? तर 6 उरतात. वजा यम बरोबर 58. त्यानंतर पुन्हा या कंसाला सोडवायचं आहे. 45 हे वजा 6 वजा वजा अधिक यम बरोबर 58. म्हणजेच यम 45 वजा 6 किती होतात? तर होतात सर आमचे 39 अधिक यम बरोबर 58. आणि यम बरोबर काय सर आमचं मग? तर 58. हे जे आहे ना सर, हे बरोबरच्या डाव्या बाजूला 39 आहेत. हे आपण 39 इकडे जर घेऊन गेलो तर इथे असताना हे अधिक आहेत, इकडे गेल्यावर ते वजा होत असतात. 58 मधून सर 39 वजा करा. 58 मधून 39 वजा जर तुम्ही केले तर उत्तर तुमचं काय आलं सर? 19 एवढं उत्तर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं काय होणार आहे? अचूक उत्तर होणार आहे. व्हिडिओ जर आवडत असला सर तर लाईक करा. आणि आता आपल्याला काय पाहायचं आहे? मसावी. मसावी म्हणजे काय? तर महत्तम सामायिक विभाजक, त्यालाच इंग्लिशमध्ये HCF म्हणजेच हायर कॉमन फॅक्टर म्हणतात. याला जाऊ द्या, इंग्रजीचं आपल्याला काही नाही आलं, म्हणजे काही नाही आलं म्हणण्यापेक्षा म्हणजे ते माहीत नसलं सध्या तरीही चालेल. कुठे इंग्लिश मिडियमला आपल्याला शिकवायचं नाहीये जिल्हा परिषद शिक्षकांना, आणि ज्यांना
इंग्लिश मिडियमला शिकवायचं आहे त्यांना ते माहीतच आहे HCF म्हणजे काय. तर महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच HCF, हायर कॉमन फॅक्टर. बघा आता ही गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या, कारण हे आपल्याला माहिती असतं मसावी. पण अशी मोठ्यात मोठी संख्या, काय म्हटलेलं आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने, हे महत्वाचं आहे बरोबर, की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे की त्या संख्येने ज्या ज्या दिलेल्या संख्या असतात या सगळ्या संख्यांना भाग जातो. मग आपल्याला 16, 24 आणि 36 यांचा मसावी किती, हे कसं काढायचं काळजीपूर्वक समजून घ्या. काही जण यामध्ये शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतील, कसा करतील तेही सांगणार आहे. पण एक मेथड काय आहे ती समजून घ्या, कारण आपल्याला हे येणं खूप गरजेचं आहे. भले समजा टीईटी आपण ट्रिक्स टेक्निकने जरी काढली तरी आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला कन्सेप्ट वाईजच शिकवावं लागणार आहे. तर 16, 24 आणि 36 यांचा आपल्याला काढायचा आहे मसावी. मसावी कसा काढायचा सर, तर 16चे अवयव कोणते हे आम्हाला पहिले काढावे लागतील. 16चे अवयव म्हणजे काय, तर 2 गुणिले 8. बघा 8 दोन्ही 16 होतात की नाही सर, म्हणजे हे याचे अवयव आहेत की नाही. 2 गुणिले 8 हे त्याचे अवयव झाले. सोपं सोपं साध्या साध्या पद्धतीने करायचं. 2 गुणिले, याला 2 ने भाग जातो की नाही, 2 गुणिले 4. अगेन हे 2 गुणिले हे 2 जसेच्या तसे आणि बे दोन्ही 4. बघा बरं सर, बे दोन्ही 4 होतात की नाही आणि 4 दोन्ही 8 होतात की नाही, 8 दोन्ही 16 होतात की नाही. मग हे यालाच म्हणतात अवयव पाडणे. त्यानंतर हे झाले आता 16चे अवयव. आता 24चे काढायचे आपल्याला अवयव. आता एक कशासाठी काढायचे तेही सांगणार आहे. तर बघा 2 गुणिले 12 म्हणजे 12 दोन्ही 24 होतात की नाही सर आपले. त्यानंतर 2 गुणिले, आता 2 गुणिले 6 म्हणजे 6 दोन्ही 12 होतात की नाही. बरं, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे बेत्रिक 6 होतात की नाही. म्हणजे हे झाले 24चे अवयव. त्यानंतर 36चे अवयव काढायचे सर आपल्याला. मग 36चे अवयव कसे काढायचे सर, तर 2 गुणिले 18 दोन्ही 36 होतात सर आमचे. मग 2 गुणिले 2 गुणिले 9 होतात सर आमचे. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 होतात सर आमचे. काही जण म्हणतील की सर एवढं सोपं होतं तरी एवढं लांब का सांगितलं, तर पुढे काही गोष्टी आपल्याला सोप्या जाव्या यासाठी सांगतोय हे सगळं. आलं लक्षात. बघा आता यामध्ये 2 आहे, यामध्येही 2 आहे, यामध्येही 2 आहे. म्हणजे इथे 2 आहे, इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. आम्हाला हा 2 चालतो. त्यानंतर इथे 2 आहे, इथे 2 आहे, अगेन इथे 2 आहे. बघा हा 2 आहे, हा 2 आहे, त्यानंतर हाही 2 आहे. हाही आम्हाला चालतो. इथे 2 आहे, इथे 2 आहे, पण इथे आहे का, नाही, मग हे चालणार नाही. इथे 2 आहे, इथे 2 आहे, पण इथे आहे का, नाही. इकडे 3 नाहीये. म्हणजे सगळ्यांमध्ये सामायिक कोण आहे, तर 2 गुणिले 2 हेच सामायिक आहे. 2 गुणिले 2 होतात सर 4 आणि या 16, 24 आणि 36 यांचा मसावी किती आहे, तर 4 आहे. हा 4 आहे. आता शॉर्टकट म्हणजे काय, मगाशी उच्चार केलेला तेही तुम्हाला सांगतो. काही जण काय म्हणतील की सर डायरेक्टच या संख्येने या सगळ्या संख्यांना भाग जातो म्हणजेच मसावी. म्हणजे अशी संख्या शोधा यातली की सगळ्यांना भाग जातो. म्हणजे 4 चौक 16 होतात, 4 सकम 24 होतात आणि 4 नम 36 होतात. आलं उत्तर आमचं. मग एवढं तुम्ही सगळं केलं कशाला, तेही पुढे कळेल तुम्हाला हे सगळं केलं कशासाठी. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. अगेन 42, 63 आणि 140 यांचा मसावी काढा. बघा इथेही तुमच्या लक्षात येईल की 7 सकम 42, तरी सुद्धा अवयव आपण एकदा पाडून घेऊयात. तर 42चे अवयव काय होतात, कारण याचाही सराव असणं खूप गरजेचं आहे आपला. तर 2 गुणिले 21 हे 42चे अवयव झालेले आहेत. त्यानंतर 2 गुणिले 3 गुणिले 7. आता 7 ही मूळ संख्या आली, तिचे काही अवयव पडणार नाहीयेत. त्यानंतर 63चे अवयव काय होतात सर आमचे, तर 63चे अवयव होतात 3 गुणिले 21 आणि 3 गुणिले 7. हे झाले आमचे 63चे अवयव. त्यानंतर 140चे अवयव काय होतात सर आमचे, तर 140चे अवयव होतात 2 गुणिले 70. 70 दोन्ही 140 होतात की नाही, म्हणजेच त्यानंतर 2 गुणिले 35, त्यानंतर 2 गुणिले 5 गुणिले 7 आली मूळ संख्या. म्हणजे आता यांच्यामध्ये सामायिक काय आहे, यामध्ये 2 पण इथे नाहीये, चालणार नाहीये. 3 आहे, 3 आहे, तिकडे 3 नाहीये, चालणार नाहीये. 7 इथेही आहे, 7 इथेही आहे, 7 इथेही आहे. म्हणजे या 3 संख्यांचा मसावी काय आहे, तर 7 आहे. काय आहे, 7 आहे. त्यानंतर आता
हे सोपं सोपं वाटत होतं. आता इथे बघा, आता आपल्याला काय 37चा पाढा येतो का? 37ने याला भागता येतं, 41ने याला भागता येतं, 39ने याला भागता येतं की 49ने भाग देता येतो. ज्या वेळेला संख्या छोट्या असतात त्यावेळेला भाग देणं शक्य आहे, पण कधी कधी संख्या खूप मोठ्या असतात किंवा शाब्दिक उदाहरणं असतात त्यावेळेला सगळा गोंधळ होऊन जातो. आता 195चे आपल्याला अवयवच काढावे लागतील. तर 5 गुणिले 5 त्रिक 15, 5 नम 45, 5 गुणिले 39. त्यानंतर 234चे जे अवयव आहेत ते असे होणार आहेत. 2 गुणिले बे एक बे, त्यानंतर बे एक बे, बे साती 14. त्यानंतर 2 गुणिले याला 3 ने भाग द्या, 3 गुणिले 3 त्रिक 9, 3 नम 27. त्यानंतर राहिले 312. या 312चे अवयव काय होणार आहेत? तर 2 गुणिले बे एक बे, बे पंच 10, बे सकम 12. त्यानंतर 2 गुणिले अगेन याला 2 ने भाग द्या, बे साती 14, बे आठी 16, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बे त्रिक 6 आणि बेनम 18. यामध्ये सामायिक आहे कोण? तर तुम्हाला इथे 5 आहे पण इकडे कुठेच नाहीये. 39, इथे 39 आणि इथे 39. म्हणजे या सगळ्यांचा जर मसावी काय असेल तर तो काय आहे? 39 आहे. हे यावरून आपल्या लक्षात येतं. पुढे लसावी काय आहे हे आता काळजीपूर्वक समजून घ्या. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे LCM लिस्ट कॉमन मल्टिपल असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला अशी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. म्हणजेच आपल्याला 16, 24 आणि 36 यांचा काय काढायचा आहे सर? तर लसावी काढायचा आहे. मग लसावी कसा काढायचा ते आता काळजीपूर्वक समजून घ्या. तर सर काहीच नाही, अशा फक्त 1, 2, 3 अशा प्रकारच्या रेषा मारून घ्या. त्यानंतर इथे पहिल्या याच्यामध्ये लिहा सर पहिली संख्या 16, दुसऱ्या याच्यामध्ये 24 आणि तिसऱ्या याच्यामध्ये तिसरी संख्या लिहा सर 36. आता सगळ्या संख्या सम आहेत की नाही या 2 ने काय करा, याला भाग द्या. तर बे आठी 16, त्यानंतर 12, त्यानंतर 18. अगेन 2 ने भाग द्या, सगळ्यांना सम आहेत ना. बघा बे चौक 8, त्यानंतर बे सकम 12, बे नम 18. अगेन या 2 संख्यांना तरी 2 ने भाग जातो की नाही? जोपर्यंत जातो तोपर्यंत द्यायचा आहे. बे दोन्ही 4, बे त्रिक 6. अगेन इथे 2 ने भाग जातो या 2ला, द्या 2 ने भाग. बघा बे एक बे, इथे 3, हे 9. हे जसे आहे तसेच ठेवायचे, नाहीतर उगच त्याला भाग देत बसायचं नाही. उगं बाकी उरत राहिला तर गोंधळ होत राहतो. 3 ने भाग द्या. आता या एक तर असाच राहणार आहे, त्यानंतर 3 एक 3, 3 त्रिक 9. आता हा 3 राहिला ना, मग या 3ला 3 ने भाग द्या. हा एक असाच्या असा, असाच्या असा, 3 एक 3. आता बघा इथे फोकस करायचा आहे. आपल्याकडे मिळालं काय? सर आमच्याकडे मिळालेले आहेत 2, हे 2, 2, 2, 2. 4 वेळेस 2 मिळाले ना, म्हणजे काय करणार आहे आम्ही? तर 4 वेळेस आम्ही असे 2, 2, 2, 2 असे गुणाकारात लिहिणार आहोत आणि गुणिले 3 गुणिले 3. आता यांचा करणार आहे सर आम्ही फक्त गुणाकार. तर इथे यांचा गुणाकार 4, यांचा गुणाकार 4 आणि यांचा गुणाकार 9 होतो. म्हणजेच काय? 4 चौक किती होतात? 16 आणि गुणिले 9. तर 9 सकी 54, हातचे आले 5, 9 आणि 5 14, 144. आणि हे 144 काय आहे? या प्रश्नाचं आमचं अचूक उत्तर आहे सर. या पद्धतीने आपल्याला लसावी सोडवता आलाच पाहिजे. त्यानंतर पुढचं उदाहरण आणखी आपल्या सरावासाठी. तर काय दिलेलं आहे? 72 दिले सर, 108 दिले सर आम्हाला आणि 144 दिलेले आहेत. घेतल्या रेषा मारून, रेषा यासाठी मारून घ्यायच्या की जेणेकरून संख्या एकात एक जायला नको. त्यानंतर 2 ने भाग जातो? हो सर जातो. तर बे त्रिक 6, बे सकम 12, बे पंच 10, बे चौक 8, बे साती 14, बे दोन्ही 4. दिला भाग, अगेन भाग द्या या सगळ्यांना. 18 दोन्ही 36 होतात. त्यानंतर 27 दोन्ही 54 होतात, माहित आहे आपल्याला. त्यानंतर 36 दोन्ही 72 होतात. त्यानंतर अगेन 2 ने भाग जातो म्हणून द्या बे नम 18 होतात. इथे भाग जात नाही, 27 जसे आहे तसेच लिहा. 18 दोन्ही 36 होतात. 2 ने भाग जातो ना, तोपर्यंत द्यायचा आहे. इथे 9 राहिले, इथे 27 राहिले, अगेन इथे 9 राहिले. मग आता इथे भाग जातो का? नाही. 3 ने जातो ना, म्हणून 3 ने द्या. तर इथे राहणार आहे 3, इथे राहणार आहे 9, इथे राहणार आहे 3. अगेन 3 ने जातो ना, म्हणून भाग द्या. इथे 3 एक 3, इथं 3 आणि इथं 3 एक 3.
तीनने जातो ना या तीनला, म्हणून फक्त 3 1 3. आपल्याला मिळालेलं काय आहे सर, तर 2 2 2 2 2, 4 वेळेस 2, 3 वेळेस 3, म्हणजेच काय, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा गुणाकार काय झाला, 4 गुणिले 4 16 झालेला आहे. आणि यांचा गुणाकार काय झाला, तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 16ला 27 ने फक्त काय करायचं आहे, गुणायचं आहे सर आम्हाला. तर 27 गुणिले 16 करायचं आहे. 85 16 96 16 12 दासे म्हणजे 112. 16 दोन्ही 32, 32 आणि 11 किती होतात, 33 43, 432. 432 काय झालेलं आहे, आमचं उत्तर झालेलं आहे. पटकन 423 करायचं नाही, 432 हे अचूक उत्तर आहे. तेच आपण काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे. आता या लसावी मसावीवर प्रश्न विचारले जातात कसे आणि फ्रेम होतात कसे हे आता तुमच्या लक्षात येईल. तर बघा, ते का आपण एवढं शिकलेलो आहे, ज्यांना काहीच माहिती नाही ना त्यांना ते उपयोगाला येणार आहे. कधी कधी काय होतं, त्याच स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. थोडेसे अवघड करायचं म्हटलं, म्हणजे मॉडरेट लेवलवर करायचं म्हटलं, तर या पद्धतीचे प्रश्नही तयार होतात परीक्षेला. टीईटीला विचारले जातात का, हो, असे प्रश्न टीईटीला विचारले जातात. तर बघा, JKL हे 3 मित्र एका वर्तुळाकृती क्रीडांगणाभोवती फिरत आहेत. एक असं वर्तुळाकृती क्रीडांगण आहे, 3 मित्र आहेत आणि ते 3 मित्र असे गोल 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 काही काम नाही म्हणून फिरत आहेत. हे तिघे अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात. म्हणजे एक मित्र आहे, तो काय करतो, 12 सेकंदात फेरी पूर्ण करतो. दुसरा आहे, तो 18 सेकंदात फेरी पूर्ण करतो. त्यानंतर हा तिसरा आहे, तो 20 सेकंदात फेरी पूर्ण करतो. म्हणजे पहिल्याचा वेग जास्त आहे, तो 18 सेकंदातच जातो. दुसरा 12 सेकंदातच जातो. दुसरा जो आहे तो 18 सेकंदातच जातो. आणि तिसरा आहे, तो सावकाश चालतो, 20 सेकंदात चालतो. तर एक फेरी पूर्ण करतात, तर ती तिघे किती मिनिटांनी सुरुवातीच्या मूळ ठिकाणी भेटतील. म्हणजे समजा तिघही या स्थानावरून जर निघाले असतील असे फिरायला, तर पुन्हा ते एकत्र कधी येतील, कारण याचा पहिल्याचा वेग जास्त आहे, दुसऱ्याचा वेग त्यापेक्षा थोडा कमी आहे, तिसऱ्याचा वेग तर सर्वात कमी आहे, पण मात्र हे करत असतानाही ते एका ठिकाणावर कधी येतील, अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं तयार होतात. हे फक्त आपण एक सॅम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर हे उदाहरण सोडवायचं कसं असतं सर, तर यासाठी काही करायचं नाही, तर यासाठी तुम्हाला काढावा लागतो काय, फक्त लसावी काढावा लागतो. कोणाचा, 12, 18 आणि 20चा, तर 12, 18 आणि 20. हे काळजीपूर्वक फक्त बघून घ्या. काही जणांना हे एक्झाम्पल्स येतही असतील, कारण काही जण यंगस्टर्स आपले आहेत, त्यांना हे एक्झाम्पल्स येत असतील, पण काही जणांना लसावी मसावीमध्ये अडचण आहे, त्यांनी काळजीपूर्वक फक्त बघायचं आहे. तर आपण हे शिकलो सर, आता काय, लसावी काढणं शिकलेलो आहोत. म्हणजे 2 ने भाग द्यायला शिकवलं सर आम्हाला, म्हणून 2 ने भाग द्या. तर इथे राहिले आहेत 6, इथे राहिले 9, इथे राहिले आहेत 10. अगेन 2 ने भाग द्या सर याला. इथे राहिलेले आहेत 3, इथे 9चे 9च राहणार आहेत, इथे 5 राहिलेले आहेत. देन अगेन याला 3 3 ने भाग जातो, म्हणून 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 5 जसे आहेत तसेच आहेत. त्यानंतर अगेन 3 ने या 3 ला भाग जातो, म्हणून 3 1 3, 5 जसे आहेत तसेच आहेत. या 5 ला 5 ने भाग द्या सर, 5 1 5 होतात. मग आम्हाला गुणाकार कोणाचा करायचा, तर 2 2 3 3 5चा, म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 यांचाच फक्त आम्हाला काय करायचा आहे, गुणाकार करायचा. आता हे घेऊ सर आम्ही सोडवून. कसं सोडवायचं, इथे बेदोनी 4 होतात, इथे 3 त्रिक 9 होतात आणि इथे 5 होतात, गुणिले 5. आता मी असं का करतो, कारण यामुळे काय होतं, गुणाकार करणं सोपं होतं. नाही तर काही जण करतील की बेदोनी 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि गुणिले 5 करतील. तसंही केलं तरी उत्तर तेच येणार आहे, चुकणार नाही. 9 चोक 36 गुणिले 5 आलं की नाही बरं तेच. तर 5 सको 30, हातचे आले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 180. पण 180 उत्तर आहे का कुठं, नाही. का नाही हे ते पण आपण बघूयात. सुरुवातीला काय म्हटलं, हे सेकंदात फिरतात, म्हणजे 180 सेकंद हे उत्तर आलेलं आपलं सेकंदात आहे. आणि आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे, तर मिनिटामध्ये पाहिजे, कारण एक फेरी पूर्ण करतात, तर ते किती मिनिटांनी म्हटलेलं आहे, आपल्याला सेकंदांनी म्हटलेलं आहे का, नाही. म्हणजे कधी कधी युनिट बदलून सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग इथं काय सोपं आहे सर, आता तुम्ही एकदम सोपं करून दिलं. 180 सेकंदाचे
मिनिटामध्ये रूपांतर करणे म्हणजे काय, तर 180 ला बरोबर आहे सर 60 ने भाग द्यायचा, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणून 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं, तर 60 ने भाग दिला आम्ही 6×18 म्हणजे 3 उत्तर आलं 3 मिनिटे. हे सर झालं आमचं उत्तर. आणि कुठे आहे 3 मिनिटे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे सर आमचं 3 मिनिटे. झालं तुमचं उत्तर. म्हणजे असे शाब्दिक उदाहरण जरी आले तरी आपल्याला घाबरायचं का नाही, कारण आपल्याला एक गोष्ट मात्र फक्त काळजीपूर्वक, ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या की आपल्याला 30 पैकी 30 आउट ऑफ मिळवायचे नाहीत, आणि चांगले 30 मार्क गणितातले जरी असले तरी त्यांनाही सगळे प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला कुठे मेरिटमध्ये यायचंय, आपल्याला क्वालिफाय व्हायचंय. तर ज्या ज्या गोष्टी जमतात ना साध्या साध्यापणानं तेवढ्या करू आपण, कारण मी तुमच्या सोबत आहे. अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण आपण मध्ये मध्ये लाईक करा हे म्हणण्यात वेळ घालवत नाही. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तुम्ही एवढं मला भरभरून प्रेम देताय, म्हणून तुमच्यासाठी ही घेतलेली मेहनत आहे. तुम्ही हे सगळं काही बघताय, तर त्याबद्दल मी तुमचा खरोखर मनस्वी ऋणी आहे. तर आतापर्यंत तुम्ही हा जो व्हिडिओ बघितलेला आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चितच सांगा. इथे गणित संपलेलं नाहीच आहे आपलं, कारण असेच टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि खूप लांब लचक व्हिडिओ जर बनवला तर सगळ्यांना पाहणं तो शक्य होत नाही, कारण किती वेळ तुम्ही मोबाईल डोळ्याच्या समोर घेऊन बसणार याचीही जाण आम्हाला असणं गरजेचे आहे. म्हणून आपण व्हिडिओ जे आहे ते कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट कसा तुमच्यापर्यंत येईल याचं भान नक्कीच मी ठेवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये निश्चितच सांगा. अजूनही लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत म्हणजे शिक्षक मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.